everyone, welcome to our new session of KCC tutorials. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा इन क्लास ऑफ देअर ओन हा लेसन शिकणार आहोत. या लेसनचा सेकंड पार्ट आता आपण पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्ट आपण पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट द सेकंड पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की या मुलांना परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांच्या वर्गशिक्षिका मिसेस देसाई नाराज होतात आणि त्या शिकवायला पुन्हा फळ्याकडे वळतात. आणि त्यानंतर सर्व मुले प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवण्यासाठी थांबतात. शाळा सुटल्यानंतर थांबतात आणि वर्गात ते सगळे विद्यार्थी डिस्कशन करतात. त्यानंतर आता आपण सेकंड पार्ट पाहणार आहोत. पार्ट 2. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आकाश म्हणाला, पण हे खरंच खूप वाईट झालं आहे. आपण आता त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. आपण आता काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आस्क्ड सुनील. पण सुनीलने विचारलं की आपण काय करू शकतो आणि कसं करू शकतो, पण कसं करायचं आपण हे, असं सुनीलने विचारलं. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? आपण त्यांना काहीतरी चांगलं जोपर्यंत करून दाखवत नाही तोपर्यंत त्यांना आनंद होणार नाही, असं सुनील म्हणतो. आणि तो म्हणतो की तुम्हाला वाटतं का की हे शक्य आहे? इज इट पॉसिबल? डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? तुम्हाला असं वाटतं का की हे शक्य आहे? अँड देन सडनली इट क्लिक. आणि त्यांना अचानक एक गोष्ट आठवते, क्लिक होते. येस आय सेड. मी म्हणालो हो. वाय नॉट? का होणार नाही? वी विल मेक इट पॉसिबल. आपण ते शक्य करू. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आपण जर हे सगळं एकत्र होऊन करू तर हे आपण नक्कीच करू शकतो, असं मी म्हणालो. राईट सेड आकाश. लेट्स डू इट. आकाश म्हणाला, ठीक आहे, आपण सगळेजण एकत्र आलो तर हे नक्कीच होऊ शकतं. लेट्स डू इट. चला आपण हे आता करूया. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लास, सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही म्हणजे आमचा पूर्ण वर्ग बसलो. कशासाठी? टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. काय आमचं प्लॅन ऑफ ॲक्शन असेल, आमची योजना काय असेल हे डिस्कस करण्यासाठी आम्ही दुसऱ्याच दिवशी बसलो. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की ज्यांना चांगले मार्क्स मिळाले आहेत त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. हेल्प अदर्स. हेल्प म्हणजे मदत करणे. त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची असं आमचं ठरलं. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. नियती म्हणाली, हे ठीक आहे. शी इज द मॅथ्स जिनियस इन आवर क्लास. ती आमच्या वर्गातली मॅथ्स जिनियस होती, म्हणजे गणितामधली अत्यंत हुशार असणारी ती मुलगी होती. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. ती काय म्हणाली पुढे? नियती म्हणाली की मी याआधीही प्रयत्न केला होता सगळ्यांना मदत करण्याचा, इतरांना मदत करण्याचा. यापूर्वीसुद्धा मी प्रयत्न केला होता, पण कुणालाच माझी मदत नको होती. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. सोलीने तिला सांगितलं की कदाचित तू हुकूमत गाजवत असशील किंवा तू सांगताना त्यांना बॉसी म्हणजे सतत हुकूमत गाजवल्यासारखं सांगत असशील, त्यामुळे असं असेल कदाचित, असं ती सोली म्हणाली. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स सेड निलेश. निलेश म्हणाला की आपल्याला शाळा सुटल्यानंतर करण्यासारखं बरंच काही आहे. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द आन्सर्स. तो पुढे असं म्हणाला की आपल्याला शाळा सुटल्यानंतर करण्यासारखं बरंच काही आहे. कोणाकोणाला थांबायला आवडेल आणि मॅथ्स या विषयाचा अभ्यास करायला आवडेल, असं तो निलेश म्हणाला. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स म्हणजे ज्यांना थांबायचं आहे शाळा सुटल्यानंतर आणि गणिताचा अभ्यास करायचा आहे, असे बरेच जण आहेत. यू कॅन हेल्प
यू कॅन हेल्प बाय गिविंग अस आन्सर्स. त्यानंतर तो नियतीला म्हणाला की तू आम्हाला गणिताची उत्तरे देऊन मदत करू शकतेस. सी व्हॉट आय मीन, सेड नियती, अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन द मॅथ्स. ती अपरोक्षपणे म्हणाली की मला काय म्हणायचं आहे की ते दोघे तसंही गणितामध्ये पूर्ण वर्गामध्ये मागेच आहेत, असं ती नियती म्हणाली. तिला असं म्हणायचं होतं की हे दोघे गणितामध्ये मागेच आहेत. दिस विल नॉट डू, सेड आकाश. नाही, असं हे होणार नाही. आकाश म्हणाला की नको, हे असं होणार नाही. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. तुम्हाला खरंच असं वाटतं का की अशा कॉपी कॅट्सवर देसाई मॅमला अभिमान वाटेल. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा आहे, असं तो आकाश म्हणाला. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. आणि हाच नियम आहे आणि तो तुम्हाला पाळावाच लागेल. त्या नियतीने सांगितलं की तसंही हे दोघे गणितामध्ये मागेच आहेत. तिला सांगितलं होतं निलेशने की तू आम्हाला शाळा सुटल्यानंतर गणिताची उत्तरं सांगत जा. तेव्हा ती म्हणाली ठीक आहे ना, असंही ते दोघे किंवा तुम्ही दोघं वर्गात मागेच आहात. त्यानंतर आकाश म्हणाला की असं नको, कॉपी कॅट्स करून आपल्याला असं करायचं नाही आहे, कॉपी करून असं काही करायचं नाही आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा आहे, असा नियम आहे आणि प्रत्येकाला हा नियम पाळावाच लागेल. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देर आर मेनी लाईक देम, सेड नियती. आणि नियती म्हणाली आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर. आणि असे बरेचसे आहेत ज्यांना मॅथ्स येत नाही. आय हॅव ॲन आयडिया, सेड सोली. सोली म्हणाली की माझ्याकडे एक युक्ती आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. आपल्यापैकी काही जणांना आपले सर्च लाईट्स म्हणून काम करू दे. सर्च लाईट्स म्हणजे इथे हा शब्द योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती किंवा योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती या अर्थाने घेतला आहे. योग्य मार्गदर्शन करणारा एक मुलगा किंवा मुलगी असं म्हणून आपण कोणाला तरी नेमूयात, असं ती सोली सजेस्ट करते. दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी व्हॉट वी स्टडी. जे सर्चलाईट्स असतील ते आपल्याला आपल्या घरी भेटतील, आपल्याशी बोलतील की आपण दररोज काय अभ्यास करतो काय नाही हे ते पाहतील. असं हे सर्चलाईट्सचं काम असेल, असं त्या सोलीने सांगितलं. पुढे काय होतं, हे सगळे स्टुडंट्स त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन डिसाईड करत आहेत, ठरवत आहेत की आपण कसा अभ्यास करायचा आहे, अशी त्यांची कल्पना चालू आहे. त्यांच्या सगळ्या या योजना चालू आहेत. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेश. निलेशने विचारलं आणि जर आम्हाला काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले तर. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. मग आपण स्टडी गार्डसुद्धा नेमूयात, जसं की नियती आहे. नियतीसारखे असे आपण स्टडी गार्ड्स नेमूयात जे आपल्याला आपल्या अडचणी सोडवण्यासाठी, आपल्याला अभ्यासात आलेले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. सुनील म्हणाला ही खरंच उत्तम कल्पना आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. आपण प्रत्येक विषयासाठी एक स्टडी गार्ड ठरवूयात. पुढे, It didn't take very long to identify the SLs and SGs. SLs म्हणजे सर्च लाईट्स आणि SGs म्हणजे सर्च गाईड्स. त्यांनी SL आणि SGs ठरवले. यासाठी त्यांना बराच वेळ गेला नाही. We put the POA in motion immediately. आणि आम्ही आमचा प्लॅन ऑफ ॲक्शन लगेचच त्याला लगेचच आम्ही सुरुवात केली. We did this without letting any of the teachers in the secret. आणि कोणत्याही शिक्षकांना कळू न देता, सिक्रेटली म्हणजे अत्यंत शांतपणे आम्ही हे आमचं काम केलं, कोणत्याही शिक्षकांना कळू न देता. We wanted to give Mrs. देसाई a surprise. आम्हाला मिसेस देसाई यांना सरप्राईज करायचं होतं, त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. But she is really too good. She spotted the change within a week. पण खरंच
त्या खूप चांगल्या होत्या. त्यांना आमच्यामध्ये झालेला हा बदल लगेचच जाणवला. एका आठवड्यामध्ये त्यांनी आमच्यामध्ये हा झालेला बदल जाणून घेतला. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. त्या म्हणाल्या की या क्लासमध्ये, या वर्गामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. मला खात्री आहे की इथे काहीतरी चालू आहे. नो वन इज एव्हर ॲबसेंट. कोणीही गैरहजर राहत नाही आहे. ॲबसेंट म्हणजे गैरहजर न राहणे, गैरहजर राहणे, शाळेला न येणे. नो वन इज एव्हर ॲबसेंट. आता कुणीही गैरहजर राहत नाही आहे. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स म्हणजे धडे शिकवताना प्रत्येकजण लक्ष देत आहे. अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. प्रत्येकजण शिकवताना लक्ष देत आहे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. समथिंग हॅज हॅपन्ड. आणि मला तुमच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत आहे, काहीतरी वेगळंच मला जाणवत आहे, काहीतरी घडलं आहे, असं त्या देसाई मॅम त्या मुलांना म्हणाल्या. सो देन वी हॅड टू टेल टू हर. आणि त्यामुळं आम्हाला त्यांना सांगावं लागलं. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. त्या खरंच खूप प्रभावित झाल्या. इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित होणे. त्या खरंच खूप प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज, सच डिटर्मिनेशन. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. त्या म्हणाल्या, तुम्ही खरंच खूप अमेझिंग आहात. किती सुंदर युक्ती तुम्ही नेमल्या आहेत, किती सुंदर कल्पना तुम्ही केल्या आहेत, योजना आखल्या आहेत. आणि सच डिटर्मिनेशन म्हणजे इतका दृढनिश्चय तुमचा आहे. डिटर्मिनेशन म्हणजे दृढनिश्चय. इतक्या दृढनिश्चयाने तुम्ही हे सगळं करत आहात. तुमच्यासारखा दुसरा कोणताही क्लास नाही, तुमच्या वर्गासारखा कोणताच वर्ग नाही, असं त्या म्हणाल्या. त्या खरंच खूप प्रभावित झाल्या. वी फेल्ट सो हॅपी, वी वेअर ऑन क्लाउड 9. आम्हाला खरंच खूप आनंद झाला. वी वेअर ऑन क्लाउड 9 म्हणजे असं म्हणतात की आम्हाला खूप आनंद झाला, तेव्हा असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वी वेअर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. आमच्यापैकी प्रत्येकजण खूप कष्टाने अजून जास्त अभ्यास करू लागला. प्रामाणिकपणे प्रत्येकजण अभ्यास करू लागला. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण आम्ही खरंच खूप उत्सुक होतो. कशासाठी? सेकंड टेस्टचा रिझल्ट पाहण्यासाठी. दुसरी जी टेस्ट झाली, युनिट टेस्ट सेकंड, त्या टेस्टचा निकाल पाहण्यासाठी, रिझल्ट पाहण्यासाठी आम्ही खरंच खूप उत्सुक झालो. इगर म्हणजे उत्सुक होणे. दिस टाइम वेन मिसेस देसाई वॉक इन विथ द रिपोर्ट कार्ड्स, शी वॉज ऑल स्माइल्स. यावेळी जेव्हा मिसेस देसाई वर्गात आल्या रिपोर्ट कार्ड्स घेऊन, म्हणजे प्रगती पुस्तक हातात घेऊन जेव्हा मिसेस देसाई वर्गात आल्या तेव्हा त्या हसत होत्या. शी वॉज ऑल स्माइल्स. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. आमच्यापैकी प्रत्येकाला वैयक्तिकरित्या त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं, आमचं अभिनंदन केलं. प्रत्येकाला वेगळं त्यांनी अभिनंदन केलं. हावेवर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. तरीही अजून एक अशी गोष्ट आहे जी मला सांगितली पाहिजे. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्ही अशी आशा केली होती की आम्ही प्रत्येकाने चांगलं केलं आहे, चांगला अभ्यास केला आहे. मेनी ऑफ अस डिड डू वेल. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी चांगला अभ्यास केलाही. बट अलास, देअर विल स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स अँड सम हॅड इवन फेल्ड. पण अजूनही आमच्यापैकी काही जणांना कमी मार्क्स मिळाले होते आणि काही जण नापाससुद्धा झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. आणि त्यामुळेच आम्हाला बिगॅन टू फील लाईक क्रश म्हणजे आम्हाला सगळं संपल्यासारखं असं वाटत होतं. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बिअर इट. आणि नैना जी आमच्या वर्गातली एक मुलगी होती, तिला तिच्या प्रगती पुस्तकावरती रेड मार्क मिळाला आणि तिला हे सहनच झालं नाही, ती हे सहन करू शकली नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सोब्ड. ती म्हणाली की माझ्यामुळे सगळ्या वर्गाला खाली व्हावं लागलं, किंवा माझ्यामुळे सगळा वर्ग खाली आला, किंवा सगळ्यांना चांगले मार्क मिळाले नाहीत, असं ती म्हणाली आणि ती हुंदके देत रडू लागली. शी सोब्ड म्हणजे ती हुंदके देत रडू लागली. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. पण आमच्या प्रिय वर्गशिक्षिका मिसेस देसाई मॅडम तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला
मिठी मारली. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. त्या म्हणाल्या की नाही नैना, असं काही नाही आहे, तुझ्यामुळे कुणीही खाली गेलं नाही. लुक ॲट युअर कार्ड. तुझे कार्ड तरी पहा, तुझे प्रगती पुस्तक तरी पहा. लास्ट टाइम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स. तुला मागच्या वेळेसच्या टेस्टमध्ये 50 पैकी फक्त 2च मार्क मिळाले होते. अँड धिस टाइम इट्स 16. आणि यावेळी तुला 16 मार्क्स मिळाले आहेत. त्या वर्गशिक्षिका मिसेस देसाई त्या नैनाला समजून सांगतात की तुला मागच्या वेळेसच्या टेस्टमध्ये 50 पैकी फक्त 2च मार्क मिळाले होते, पण यावेळी तर तुला 50 पैकी 16 म्हणजे 16 मार्क्स मिळाले आहेत. दॅट्स क्वाईट अ लीप. ही सुद्धा एक झेपच आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहात, म्हणजे तुम्ही योग्य दिशेने अभ्यास करत आहात, तुम्ही योग्य दिशेने जात आहात. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला अशी खात्री आहे की तू हे असंच ठेवशील, तुझा अभ्यास असाच ठेवशील, तू योग्य दिशेने जात आहेस. आय ॲम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. त्या म्हणाल्या की मला तुझा खरंच अभिमान वाटतो आणि प्रत्येकाचाच मला खूप अभिमान वाटतो, असं त्या मिसेस देसाई म्हणाल्या. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. आणि तुम्हाला माहिती आहे का की पुढच्या टेस्टमध्ये काय घडलं. आणि हा लेसन इथे संपतो. पुढच्या टेस्टमध्ये प्रत्येकानेच खूप अभ्यास केला असणार आणि सगळ्यांनाच चांगले मार्क्स मिळाले असणार. तर युनिटी हा गुण या लेसनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर हा लेसन इथे संपलेला आहे. या लेसनमधील वर्ड मिनिंग्स आपण पाहणार आहोत. पॉसिबल म्हणजे शक्य असणे. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती योजना. परहॅप्स म्हणजे कदाचित. बॉसी म्हणजे हुकूमत गाजवणे, हुकूमत गाजवल्यासारखे वागणे. सर्चलाइट्स म्हणजे योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती. इमिजिएटली म्हणजे लगेच. ॲबसेंट म्हणजे गैरहजर. इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित झाल्या. अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक. डिटर्मिनेशन म्हणजे दृढनिश्चय. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे. इगर म्हणजे उत्सुक असणे. रिझल्ट्स म्हणजे निकाल. कॉंग्रॅच्युलेटेड म्हणजे अभिनंदन केले. पर्सनली म्हणजे वैयक्तिकपणे. होप्ड म्हणजे आशा केली, अपेक्षा ठेवली. क्रश्ड म्हणजे संपल्यासारखे वाटणे. इथे अर्थ असा आहे की त्यांना पूर्ण संपल्यासारखे वाटत होते. बिअर म्हणजे सहन करणे. सोब म्हणजे हुंदके देत रडणे. हग्ड हर म्हणजे मिठी मारली. लीप म्हणजे झेप. तर हा लेसन इथे संपला आहे. या लेसनमध्ये आपण पाहिलं की या सगळ्या मुलांनी एकत्र येऊन अभ्यास केला आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती केली. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. थँक्यू.